ॐ नमो भगवते वासुदेवाय। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। गुरवे सर्वलोकानां विषजे भवरोगिणां सिद्निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयातितरतच्चार्तेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्मकृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यदा विनिमयो यत्र सर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोञ्चितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सदां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तावत्रयोन्मूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात्। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुधं पिबत भागवतं रसमालयं मुहुरघोरसिका भुवि भावुकाः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेदि तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानदोऽस्मि। यस्वानुभावमखिलश्रुतिसागरमेकम् अध्यात्मदीपमतितीर्षदां तमोन्दं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुमुनीनां। मूगं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमवनैषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरा असुरगणा देवाय तस्मै नमः। कोमलं कूजयन् वेणुं श्यामलोऽयं कुमारगः वेदवेद्यं परं ब्रह्म वासदां पुरतो मम। भूतेर्महद्भिर्य इमा पुरो विभुः निर्माय शेदे यदमूषु पूरुषः भुङ्क्ते गुणान् षोडश षोडशात्मकः सोऽलङ्कृशिष्ट भगवान् भजांसि मे। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेदवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीहरे नमः श्रीहरे नमः। गोपिका जीवनस्मरणं गोविन्द गोविन्द। अद षड्विंशतितमोऽध्यायः। श्रीभगवानुवाच अददे सम्प्रवक्ष्यामि तत्त्वानां लक्षणं पृथक् यद्विद्विधामि विमुच्येद पुरुषप्राकृतैर्गुणैः ज्ञानं निःश्रेयसार्थाय पुरुषस्यात्मदर्शनं यदा कुर्वर्णये तत्ते हृदयग्रन्थिभेदनम्। अनादिरात्मा पुरुषो निर्गुणप्रकृते परः प्रत्यग्धामा स्वयं ज्योतिर्विश्वं येन समन्वितं स एष प्रकृतिं सूक्ष्मां दैवीं गुणमयीं विभुः यदृच्छयैवोपगदाम् अभ्यमद्यदलीलया गुणैर्विचित्रासृतिं स्वरूपो प्रकृतिं प्रजाका विलोक्य मुमुखे सद्य स इह ज्ञानगुहयाम् एवं पराभिध्यानेन कर्तृत्वं प्रकृते पुमान् कर्मसु क्रियमाणेषु गुणैरात्मनि मन्यते तदस्य संसृतिर्बन्धः पारतन्त्रं च तत्कृतं भवत्यकर्तुरीयस्य साक्षिणो निर्वृतात्मनः कार्यकारणकर्तृत्वे कारणं प्रकृतिं विदुः भोतृत्वे सुखदुःखानां पुरुषं प्रकृते परं। देवहूतिरुवाच प्रकृते पुरुषस्यापि लक्षणं पुरुषोत्तमा ब्रूहि कारणयोरस्य सदसच्च यदात्मकं। श्रीभगवानुवाच यत्तत्त्रिगुणमव्यक्तं नित्यं सदसदात्मकं प्रधानं प्रकृतिं प्राहुर् अविशेषं विशेषवत् पञ्चभिर्ब्रह्म चतुर्दिर्दशद्भिस्तदा एतचतुर्विंशतिदं गणं प्राधानिकं विदुः महाभूतानि पञ्चैव भूरामो निर्निर्मरुन्नभः तन्मात्राणि च तावन्ति गन्धादीनि मतानि मे इन्द्रियाणि दशश्रोत्रं त्वद्दृश्यः सननासिकाः वाक्करौ चरणौ म्रेडम् पायोर्दशम उच्यते मनोबुद्धिरहङ्कार
चित्तं मित्यन्तरात्मकं चतुर्धा लक्ष्यते भेदो वृत्त्यालक्षणरूपया एतावानेव संख्यातो ब्रह्मणः सद्गुणस्य सन्निवेशो मया प्रोक्तो यः कालपञ्चविंशकः प्रभावं पौरुषं प्राहुः कालमेके यदोभयम् अहङ्कारविमूढस्य कर्तुप्रकृतिमीयुषः प्रकृतेर्गुणसाम्यस्य निर्विशेषस्य मानवी चेष्टो यतः स भगवान् काल इत्युपलक्षितः अन्धपुरुषरूपेण कालरूपेण यो बहिः समन्वेत्येष सत्त्वानां भगवानात्ममायया दैवाक्षुभिदधर्मिण्यां स्वस्यां योनौ परपुमान् आदत्तवीर्यं सासूद महत्तत्त्वं हिरण्मयं विश्वमात्मगदं व्यञ्जन् कूटस्थो जगदङ्कुरः स्वचेतसापि भक्तिर्भ्राम् आत्मप्रस्वापनं तमः यत्तत् सत्त्वगुणं स्वच्छं शान्तं भगवदपदं यदाहुर्वासुदेवाख्यं चित्तं तन्महदात्मकं स्वच्छत्वम् अविकारित्वं शान्तत्वम् इति चेतसः वृत्तिभिर्लक्षणं प्रोक्तं यदापं प्रकृतिपरां महत्तत्त्वादिर्विर्कुर्णावात् भगद्वीर्यसम्भवात् क्रियाशक्तिरहङ्कार स्त्रीविधः समपद्यत वैकारिकस्तैजसश्च तामसश्च यदो भवक मनस्सश्चेन्द्रियाणां च भूतानामकतोमपि सहस्रशिरसं साक्षात् अन्ध्यमन्यन्दं च प्रचक्षते सङ्घर्षणाख्यं पुरुषं बुधेन्द्रियमनोमयं कर्तृत्वं करणत्वं च कार्यत्वं चेदि लक्षणं शान्तघोरविमूढत्वम् इति वा सास्यादहं कृतेः वैकारिकाद्विकूर्णावाम् अमनस्त्वत्त्वमजायत यस्त्वसङ्कल्पविकल्पाभ्यां वर्तते कामसम्भवः यद्विदुर्ह्यन्निरुद्धाख्यं ऋषिकाणामधीश्वरं शारदेन्दीवरश्यामं सम्राध्यं योगिभिः शनैः तैजसा तु विकुर्वाणात् बुद्धितत्त्वमभूत्स्वती द्रव्यस्फुरणविज्ञान इन्द्रियामानुग्रहः संशयोदविपर्यासो निश्चयस्मृतिरेव च स्वाप इत्युच्यते बुद्धेर्लक्षणं वृत्तिदपृथक् तैजसानीन्द्रियाण्येव क्रियाज्ञानविभागशः प्राणस्य हि क्रियाशक्तिर्बुद्धेर्विज्ञानशक्तिदां तामसा च विकुर्वाणात् भगद्वीर्यचोदितात् शब्दमात्रम् अभूदस्मान् नभत्सोस्त्रं तु शब्दगम् अर्थाश्रयत्वं शब्दस्य द्रष्टुर्लिङ्गत्वमेव च तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदुः भूतानां छिद्रदातृत्वं बहिरन्तरमेव च प्राणेन्द्रियात्मधिष्ण्यत्वं नभसो वृत्तिलक्षणं नभः शब्दं तन्मात्रात् कालगत्या विकुर्वदः स्पर्शो भवतत्तो वायुस्त्वक् स्पर्शस्य च संग्रहः मृदुत्वं कठिनत्वं च शैत्यमुष्णत्वमेव च एतत् स्पर्शस्य स्पर्शत्वं तन्मात्रत्वं नभस्त्वतः चालनं व्यूहनं प्राप्तिर्नेत्रत्वं द्रव्यशब्दयोः सर्वेन्द्रियाणामात्मतत्त्वं वायो कर्माभिलक्षणं वायोश्च स्पर्श तन्मात्रा रूपं दैवेरिदादभूत् समुत्थितं तदश्चेतस्तु चक्षुरूपोपलम्बनं द्रव्याकृतित्वं गुणतां व्यक्तिसंस्थात्वमेव च तेजस्त्वं तेजसद्धाद्वि रूपमात्रस्य वृत्तयः द्योतनं पचनं पानम् अदनं हिममर्दनं तेजसो वृत्तयस्त्वेता षोलक्षणं क्रतुसेडव रूपमात्राद्विकूर्वाणा तेजसो दैव चोदितात् रसमात्रममुद्भूत समाद्भो जिह्वा रसग्रहः कषायो मधुरस्तिक्त कड्वम्ल इत्यनैकदा भौतिकानां विकारेण रस एको विभिद्यते क्लेदनं पिण्डनं तृप्तिः प्राणनाप्यायनोन्दनं तावापनोदो भूयस्त्वम् अभसो वृत्तयस्त्विमाकां रसमात्राद्विकुर्वाणाम् अभसो दैव चोदितात् गन्धमात्रम् अभूदास्तात् पृथ्वी क्रोणत्स्तु गन्धकः करं वपुदि सौरभ्य शान्तो ग्राम्णाभिधि पृथक् द्रव्यावयवश्यम्यात् गन्ध एको विभिद्यते
ഭാവനം ബ്രഹ്മണസ്ഥാനം ധാരണം സദ്വിശേഷണം സർവസത്വഗുണേദ്ഭേദഃ പൃഥിവ്വിവൃത്തിലക്ഷണം നഭോ ഗുണവിശേഷാർത്ഥോ യസ്യ തച്ഛ്രോത്രമുച്യതേ വായോർഗുണവിശേഷാർത്ഥോ യസ്യ തത്സ്പർശനം വിദുഃ തേജോ ഗുണവിശേഷാർത്ഥോ യസ്യ തച്ചക്ഷുരുച്യതേ അംബോ ഗുണവിശേഷാർത്ഥോ യസ്യ തത്രസ്സനം വിദുഃ ദുർമേ ഗുണവിശേഷാർത്ഥോ യസ്യ സഘ്രാണ ഉച്യതേ പരസ്യ ദൃശ്യതേ ധർമ്മോ യപരസ്മിൻ സമന്വയാദ് അധോ വിശേഷോ ഭാവാനാം ഭൂമാവേവോപലക്ഷ്യതേ ഏതാന്യ സംഹത്യ യഥാ മഹദ്ദാദീനി സപ്തവൈ കാലകർമ്മ ഗുണോപേതോ ജഗദാദിരുപാവിശത് തദസ്തേനാനുവിദ്യേഭ്യോ യുക്തേഭ്യോണ്ടരമചേതനം ഉത്തിതം പുരുഷോ യസ്മാത് ഉദത്തിഷ്ടസ്തസൗ വിരാട് ഏതദണ്ഡം വിശേഷാഖ്യം ക്രമവൃദ്ധൈദശോത്തരൈഃ തോയാദിഭിः പരിവൃതം പ്രധാനേനാവൃതൈർബഹിः യത്ര ലോകവിധാനോയം രൂപം ഭഗവതോ ഹരേഃ ഹിരണ്മയാ ദണ്ഡകോശാത് ഉദദ്ധായ സലീലേശയത് തമാവിശ്യ മഹാദേവോ ബഹുധാ നിർഭിദേതകം നിരഭിദ്യതാസ്യ പ്രഥമം മുഖം വാണി തദോഭവത് വാണ്യാ വഹ്നിരഥോ നാസേ പ്രാണോദോ ക്രാണകേതയോഃ ക്രാണാദ്വായുരഭിത്തേത്യാം അക്ഷിണീ ചക്ഷുരേതയോഃ തസ്മാത് സൂര്യോ വ്യഭിദേത്യം കർണൗ ശ്രോത്രം തദോ ദിശഃ നിർഭിഭേദ വിരാജസ്ത്വത് ഗ്രോമശ്ചിശ്വാദയസ്തദഃ തദ ഔഷധദയശ്ചാസൻ ശിഷ്ണം നിർഭിഭിദേതദഃ രേതസത്താപ്തദാപ ആസന്നിർ അഭിദ്യദ്യദവൈദുദം ഗുദാദപാനോപാനാ ച മൃത്യുർലോകഭയങ്കരഃ ഹസ്തൗ ച നിരഭിദ്യേതാം ബലം താഭ്യാം തദസ്വരാട് പാദൗ ച നിരഭിദ്യേതാം ഗതിസ്താഭ്യാം തദോ ഹരിഃ നാഡോസ്യന്നിരഭിദ്യതാം താഭ്യോ ലോഹിതമാഭൃതം നദ്യസ്തതഃ സമഭവൻ അദൂരം നിരഭിദ്യതാം ക്ഷുത്പിപാസേ തദസ്യാതാം സമുദ്രസ്ത്വേദയോരഭൂത് അദാസ്യ ഹൃദയം ഭിന്നം ഹൃദയാന്മന ഉത്തിതം മനശ്ചന്ദ്രമാജാതോ ബുദ്ധിർബുദ്ധിർഗിരാം പതിഃ അഹങ്കാരസ്തദോ രുദ്ര ചിത്തം ചൈതന്യസ്തദോ ഭവത് ഏദേഹ്യഭ്യുത്തിതാ ദേവാ നൈവാസ്യോതാപനേശകൻ പുനരാവിവിശൂഖാനി തമുദ്ധാപയിതും ക്രമാത് വഹ്നിർവാചാമുഖം വേജേ നോദതിഷ്ഠ തഥാ വിരാട് ഘ്രാണേന നാസികേ വായുർ ഓദത്തിഷ്ഠ തഥാ വിരാട് അക്ഷിണീ ചക്ഷുഷാദിത്യോ നോദതിഷ്ഠ തഥാ വിരാട് ശ്രോത്രേണ കർണൗ ച ദിശോ നോദതിഷ്ഠ തഥാ വിരാട് ത്വച്ചം രോമഭിരോഷദ്യോ നോദതിഷ്ഠ തഥാ വിരാട് രേതസാ ശിഷ്ണമാപസ്തു നോദതിഷ്ഠ തഥാ വിരാട് ഗുദം മൃത്യുരപാനേന നോദതിഷ്ഠ തഥാ വിരാട് ഹസ്താബിന്ദ്രോ ബലേനൈവ നോദതിഷ്ഠ തഥാ വിരാട് വിഷ്ണുർഗത്യൈവ ചരണൗ നോദതിഷ്ഠ തഥാ വിരാട് നാഡിർനദ്യോ ലോഹിതേന നോദതിഷ്ഠ തഥാ വിരാട് क्षुत्यद्भामुदरं सिन्धुर् नोदतिष्ठ तदा विराट् हृदयं मनसा चन्द्रो नोदतिष्ठ तदा विराट् बुद्ध्या ब्रह्माभिहृदयं नोदतिष्ठ तदा विराट् रुद्रोऽभिमत्य हृदयं नोदतिष्ठ तदा विराट् चित्तेन हृदयं चैत्य क्षेत्रज्ञप्राविवशद्यदां विराट् तदैव पुरुष सलिलादुदितिष्ठदाम् यदा प्रसुप्तं पुरुषं प्राणेन्द्रियमनोदीयः प्रभवन्ति विनायेन नोतापयितुमोजसां तस्मिन् प्रत्यगात्मानं धिया योगप्रवृत्तया भक्त्या विरक्त्यनानेन विविचात्यात्मनि चिन्तयेत् इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे कापिलेय तत्त्वसमान्माये षड्विंशतितमोऽध्यायः। श्रीहरे नमः श्रीहरे नमः। गोपिका जीवनस्मरणं गोविन्द गोविन्द।